इयत्ता दुसरी. विषय मराठी. 7वा धडा. वडेश बहरला. चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदी फांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायची. किलबिल करत बोलायची. गोड गाणी गायची. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिले होती. चिमणीचे पिलू होते चिनू. कावळीनीचे पिलू होते कानू. पोपटाचे पिलू होते पिनू. पिले लपाछपी खेळत. पारंबी पकडून झोके घेत. खूप दंगा करत दुपारी वडेची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कट कट, निघा इथून झटपट. पिलांना वडेचा राग यायचा. ती वडेचे नाव आई बाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही. कोणी खेळायला नाही. आता काय करावे? वडेशला एकटी एकटी वाटू लागली. हिवाळा संपला. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. मग पोपटी होत गेली. कोवळी पाने दिसू लागली. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुटूक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शेळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलवू लागला, या रे या सारे या, चटकन या पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरे बोलू लागले, येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे वडेजवळ आली. नवी घरटी बांधली. वडेजवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला.